नमस्कार. मी लता. सर्व मैत्रिणींचं आणि सर्व ताईंचं लता 96 व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ जो येतोय तो आषाढी एकादशीचा आहे, म्हणजे बुधवारचा आहे. एक दिवस अजून लेट येतोय, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. सकाळचं काय आज टिफिन वगैरे नव्हता, कारण की शाळेला आज सुट्टी होती. मोहरम होतं म्हणून शाळेला पण सुट्टी होती. तर सकाळी नाश्ता वगैरे साबुदाण्याची खिचडी केली. नाश्त्याला नाश्ता वगैरे सगळ्यांना दिला वगैरे. प्रत्येकजण आपापल्या कामाला लागलं. त्यानंतर मग मी घेतली देवपूजा करायला. त्याच्या आधी मी काहीच शूट केलं नाही आहे आणि व्हिडिओ घेतला नाही आहे. मग आता देवपूजा करताना मग कंटिन्यू शूट घेतलेलं आहे, व्हिडिओ बनवलेला आहे कंटिन्यू. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायलाही विसरू नका. तुम्ही लाईक केल्यामुळे अजून लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर होतो, इतर लोकांनासुद्धा हा व्हिडिओ बघायला भेटतो, पोचतो. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर आवर्जून लाईक करा. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, रोज व्हिडिओ येणारे बघायला आवडत असेल तर आवर्जून सबस्क्राईबही करायला विसरू नका. आज आषाढी एकादशी आहे म्हणून पूर्ण देवारा स्वच्छ केले, सगळं क्लीन करून घेतले. देवसुद्धा आज स्वच्छ केलेत. विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेकसुद्धा केलं मी आज. देवारा स्वच्छ करताना, सगळं क्लीन करताना आज पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मी. नेहमी कसं करते की सगळं मांडून वगैरे झाल्यानंतर मी सगळा व्हिडिओ बनवते. आज सगळंच हे करते. इथे मी कासव दाखवते, कारण की मी तांदळामध्ये ठेवते, कोण पाण्यामध्ये पण ठेवतात. पण ह्या कासवाला कसं खालती नंबर आहेत, मग ते आकडे असलेले ते तांदळातच ठेवायचे असतात. त्यासाठी मी ते तांदळातच ठेवलेले आहेत. आता विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक करून घेते. पंचामृत बनवून घेतलेलं. दही नव्हतं माझ्याकडे, एकदम थोडं होतं, जास्तही नाही आहे. मग दूध वगैरे घेतलं, साखर आहे, मध, हे सगळं घेऊन अभिषेक करून घेतलं. मनाने केलं त्या सगळ्या गोष्टी पोचतात, इतकंच मला माहिती आहे. मनापासून कोणतीही सेवा करा, श्रद्धेने करा, तर सगळं देवापर्यंत पोचतात. ह्या श्रद्धेनेच सगळं काही मी करते. अभिषेक वगैरे करून झालं. फुलं वगैरे आज आणलेली मस्तपैकी, आज म्हणजे खूप सुंदर दिसते देवारं जेव्हा म्हणजे फुलांनी वगैरे एकदम पूर्ण म्हणजे पूजा झाल्यासारखं वाटतं. नाही तर फुलं वगैरे नसेल तर काहीतरी बोलतं अर्धवट राहिल्यासारखं वाटतं. पूर्ण पूजा वगैरे करून घेतलेली. इथे रेडीमेड धूप घेतला, भीमसेन एक कापूर ठेवलेला आणि मग आरती धूप एकत्रच होऊन गेलं. तर प्रत्येक वेळेला असंच करते, हे बरं पडतं. मग हे मी रेडीमेड धूप आणून ठेवते. गुरुवारचं, मंगळवारचं वगैरे असं बरं पडतं असलेलं. हॅलो, नमस्कार. मी लता 96 व्लॉगमध्ये सर्व ताईंचं, मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे. देवपूजा वगैरे झाली, त्यानंतर मी काहीच शूट घेतलं नाही आहे. तर आज आहे आषाढी एकादश, उपवास आहे. तसंच फराळाचंच रेसिपी शेअर करते वगैरे. नंतर काही व्हिडिओ घेतला नव्हता, मग डायरेक्टली संध्याकाळी व्हिडिओ घेतला. मिस्टर गेलेले, काम होतं, कामानिमित्त बाहेर गेलेले. मग संध्याकाळी आले तर त्यांना माहितीच नव्हतं की मी कॅमेरा चालू होता म्हणून. चहा वगैरे घेतला, त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या फराळासाठी तयारीला लागली. मग आज काही नाही करणार आहे. सकाळी साबुदाण्याची खिचडी केली होती आणि आज साबुदाण्याचे वडे करते आणि शेंगदाण्याची आमटीसुद्धा. कोण आमटी म्हणतं, कोण बेसन म्हणतं. मग त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या आणि जिरं हे दोन्ही मिक्सरला फिरवून घेतलेलं, असं जाडसर वाटून घेतलेलं होतं. मग दोन्ही शेंगदाण्याचं बेसनसुद्धा करायचं होतं, मग एकत्र वाटलं. आणि वड्यांसाठी मिरची आणि जिरंचं वाटण लागणार होतं ते काढून घेतलं. आणि मग त्याच भांड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट माझ्याकडे होता, भाजलेल्या शेंगदाण्यांचा. तर मग ते कूटच घातलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलं. मग इथे आता मी शेंगदाण्याच्या आमटीलासुद्धा फोडणी देऊन घेतली. थोडंसं तेल गरम केलं आणि वाटलेलं आपलं वाटण होतं ते घातलं. आणि जितपत घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालून चांगलं उकळून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं. असं हे मला शेंगदाण्याचं बेसन वगैरे मला हे खूप आवडतं. भूमिक तर खाणार नाही, भूमिक वडे आणि दहीच खाणार.
अंदाजाने पाणी वगैरे घालून चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित 5-10 मिनटं बारीक फ्लेमवरती उकळून द्यायचं. बेसन तयार आहे. मग आता इथे कुकरला मी बटाटे शिजवून घेतलेले. बेसन करून घेतलं आणि लगेच आता इथे वडेसुद्धा करून घेते. बटाटे वगैरे सोलून घेते. मिरचीचं जिऱ्याचं वाटण तर करून ठेवलेलं आहे. साबुदाणे भिजवलेले होते, त्याच्यातच मी मिरची आणि जिऱ्याचं जो वाटण केलेलं ते घालून घेतलेलं आहे. आता इथे शेंगदाण्याचा कूट पण करून ठेवते म्हणून डायरेक्टली हे करते, पण बारीक आहे, थोडासा जाडसर पाहिजे होता, पण ठीक आहे. आता जो होता त्याच्यामध्ये हे करून घेतलं. चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि बटाटे हातानेच करून चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं. आणि इथे जिरं मी वाटणामध्ये घातलेलं म्हणून मग परत घातलं नाही, नाही तर कोणाला आवडत असेल तर वरतून सुद्धा आपण जिरं घालू शकतो. सगळं मिक्स करून घेतलं. मग करताच मी 6-7 वडे करून ठेवले आणि म्हटलं लागेल तसेच मी करणार होती. एकदम करून नव्हती ठेवणार, कारण की गरम गरमच वडे खायला चांगले लागतात. भूमिक पण येतच होता. भूमिक तिकडे त्या घरी गेलेला होता. भूमिकचा सुद्धा आज उपवास आहे. आषाढी एकादशीचा उपवास आज फर्स्ट टाइमच त्यांनी धरलेला आहे. 5-6 महिन्यापासून संकष्टी धरतो तो, आवर्जून उपवास वगैरे संकष्टीचा धरतो, पण आषाढी एकादशीचा हा पहिलंच वर्ष आहे. पहिल्यांदाच त्यांनी उपवास धरला आहे. स्वतःच्या मनानेच करायला लागलाय. त्याला इच्छा आणि आवड आहे. मग मी पण अडवलं नाही आहे, कारण की आता चांगलाच कळता झालेला आहे. फराळ वगैरे करतो, कुठे उपाशी वगैरे राहत नाही. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की उपवास बोललं का त्याला वाटतं की काहीच खायचं वगैरे नाही. मग उपवास केला का त्याचं असं असतं की म्हणजे प्रत्येक गोष्टीला नाही नाही नाही. आजसुद्धा सकाळपासून त्यांनी जबरदस्तीने ती खिचडी आणि वेफर थोडेफार खाल्ले असेल, ते पण सगळेजण मागे लागले तेव्हा. फक्त तेवढाच प्रॉब्लेम आहे. नंतर तेल वगैरे तापून वडेसुद्धा फ्राय करून घेतलेत. वडेसुद्धा करून घेतलेलेत. वडेही झाले तोपर्यंत पोरंसुद्धा आलेले आहेत. भूमिकला तर ओळखता. आज क्रिशिता पहिल्यांदा व्हिडिओमध्ये येते. दिराची मुलगी आहे माझ्या, नाव तिचं क्रिशिता आहे. मग त्यानंतर चालू होती मस्करी वगैरे ह्यांची, हे ते वगैरे बोलणं चालू होतं दोघांचंही. त्याच्यातच थोडाफार टाइमपास वगैरे केलं. नंतर मग त्याला फराळ करायला बसवलं. तो बसला. क्रिशिताला बोलली की तू बस, तू सुद्धा खाऊन घे. तर आधी बोलते मी साबुदाणे खात नाही, मला आवडत नाही. नंतर मग थोड्या वेळाने की आता मला सुद्धा वडा खायचा आहे. दोघंही बसले. तेवढंच मस्करीमध्ये टाइमपास चालू होता दोघांचा. मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.